महाराष्ट्रात प्रत्येक सणाला आणि प्रत्येक घरात बनवली जाणारी पुरणपोळी आणि त्यासोबतच तितकीच महत्त्वाची असणारी कटाची आमटी किंवा येळवणीची आमटी सुद्धा तुम्ही म्हणू शकता। तर अगदी पारंपरिक पद्धतीने आणि झणझणीत आमटी कशी बनवायची ते आज पाहणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात आधी महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पुरण जे आपण डाळ शिजवून घेतो त्याचं जे गाळून घेतलेलं पाणी लागणार आहे आणि त्यासोबतच आपण जी डाळ असते ती डाळ इथे मी 2 टेबलस्पून काढून ठेवली होती, ज्याची आपण पोळी बनवतो पुरणाची, तीच डाळ आणि त्याचंच पाणी असतं ते आपल्याला इथे घ्यायचं असतं। इथे काढून ठेवलेली ही 2 टेबलस्पून डाळ आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत आणि अशी पेस्ट करून घ्यायची, म्हणजे आमटीची कन्सिस्टन्सी पण एकसारखी होईल आणि खाताना पण डाळ डाळ लागणार नाही। तर या पद्धतीने आपण हे सुरुवातीलाच करून घेतलं आहे। तर आता आपण इथे मसाल्याची तयारी करणार आहोत। तर इथे मी एक लोखंडी तवा घेतला आहे आणि त्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घालून आपल्याला सर्वात आधी कांदा परतून घ्यायचा आहे। तर इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे असे थोडे जाडसर उभे चिरून घेतले आहे। तर वाटूनच घ्यायचा असल्यामुळे या पद्धतीचं चिरून घेतला तरी चालेल। तुम्ही हा कांदा डायरेक्ट गॅसवर सुद्धा भाजून घेऊ शकता, यामुळे कटाच्या आमटीला खूपच छान रंग येतो। तर हलकेसे 4 ते 5 मिनिट लो फ्लेमवर सोनेरी रंगावर परतून घेतल्यानंतर मी काढून घेते आहे आणि त्याच तव्यावर आपल्याला आता खोबरं सुद्धा भाजून घ्यायचं आहे। तर इथे मी अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे आणि त्याचे असे काप करून घेतले आहे। तर इथे तुम्ही खोबऱ्याच्या काप ऐवजी खोबरं किसून सुद्धा घेऊ शकता, तेही आपल्याला हलकसं सोनेरी रंगावर परतून घ्यायचं आहे। तर कटाच्या आमटीला सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा मसाला जर आपण छान परतून घेतला सर्व तर आपली आमटी पण छानच होते। तर हलकेसे सोनेरी रंगावर फ्राय करून घेतल्यानंतर हे एका ताटात मी काढून घेते आहे आणि याच तव्यावर आता इथे आपल्याला 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आलं आणि 2 हिरव्या मिरच्या हलक्याशा परतून घ्यायच्या आहे। तर ही आमटी आपण पुरणपोळी सोबतच खाणार असल्यामुळे थोडी झणझणीतच छान लागते। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये कमी जास्त मिरच्या घालू शकता। तर हे सर्व काढून घेतल्यानंतर त्याच तव्यावर आपल्याला 2 टेबलस्पून धने सुद्धा भाजून घ्यायचे आहे। तर धन्यामुळे आमटीला खूपच छान सुगंध येईल। तर हलकेसे फ्राय करून घेतल्यानंतर तेही आपण काढून घेऊ आणि त्याच तव्यावर आता आपल्याला 2 टेबलस्पून खसखस सुद्धा भाजून घ्यायची आहे। तर हे इथे ऑप्शनल आहे। तर ही कटाची आमटी किंवा हा जो कटाचा सार असतो तो बऱ्याच जणांना प्यायलाही आवडतो। तर खसखस घातल्यामुळे याची चव अजूनच वाढते। तर खसखस खूप लवकर फ्राय होते, त्यामुळे सारखी हलवून लो फ्लेमवर आपण ही भाजून घेतली आहे आणि आता ती काढून घेऊ। तर इथे आपलं सर्व साहित्य छान भाजून झालं आहे आणि आता हे थंड करून आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। तर यासोबतच आपल्याला 15 ते 20 कढीपत्त्याची पाने सुद्धा घालायची आहे। कढीपत्त्याच्या पाण्यामुळे या आमटीला खूपच छान चव येते आणि मुठभर कोथिंबीर घालून आता हे आपण सर्व वाटून घेऊ। तर इथे सुरुवातीला पाणी न घालता मी फक्त ड्राय इन्ग्रेडियंट्स फिरवून घेतले आहे, म्हणजे सर्व व्यवस्थित वाटल्या जाईल। तर आता यामध्ये थोडंसं पाणी घालून परत एकदा आपल्याला वाटून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम फाईन पेस्ट तयार होईल। तर या पद्धतीची पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे आणि आता आपण हे लगेचच परतून घेणार आहोत। तर इथे गॅसवर एक कढई मी तापायला ठेवली आहे आणि त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालून घ्यायचं। तर तेल इथे तापल्यानंतर मी हा वाटलेला मसाला यामध्ये घालून घेते आहे। आता हे सर्व आपल्याला छान लो फ्लेमवर 4 ते 5 मिनिट परतून घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये कंटिन्यू हलवत राहायचं आहे, म्हणजे तो मसाला खाली लागणार नाही। तर सुरुवातीला थोडा तो पातळ वाटतो आणि जसं जसं परतला जातो तसा तसा तो कोरडा व्हायला लागतो आणि त्याला तेल सुटायला लागतं। तर तुम्ही बघत असाल इथे थोडासा परतून झाल्यानंतर यामध्ये मसाले घालून घेऊ। तर 1 टेबलस्पून धना पावडर, अर्धा टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून लाल तिखट म्हणजेच लाल मिर्च पावडर आणि 3 टेबलस्पून गरम मसाला किंवा गोडा मसाला जो तुमच्याकडे घरी वर्षभराचा साठवणुकीचा असेल तो घातला तरी चालेल। तर आपल्याला यामध्ये दुसरे फारसे रेडीमेड किंवा पॅकेटचे मसाले घालायचे नाहीये। तर इथे तुम्ही घरगुती मसाला सुद्धा घालू शकता। ही आपण एकदम पारंपरिक पद्धतीची बनवतोय। याला आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून या पद्धतीने परतून घ्यायचं आहे। लागलं तसं पाणी घालायचं, म्हणजे मसालाही खाली लागणार नाही आणि त्याला छान तेल सुटेल।
तर इथे 2 मिनिट परतून घेतल्यानंतर यामध्ये मी थोडंसं पाणी घालते, म्हणजे हा मसालाही पूर्ण सुटला जाईल आणि याला अजून छान तेल सुटेल। तर तुम्ही इथे बघत असाल या पद्धतीचा झाल्यानंतर आता आपण सुरुवातीला काढून ठेवलेलं जे कटाचं पाणी होतं, जे पुरणाच्या डाळीचं, ते यामध्ये घालून घ्यायचं आणि जी डाळ आपण मिक्सरला वाटून ठेवली होती तीही यामध्ये घालून घ्यायची। तर हे सर्व घालून झाल्यानंतर एकदा छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे हे खाली लागणार नाही। आणि आता आपण ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी, म्हणजे आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे आहे, जेवढा कट पाहिजे आहे तेवढं आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत। तर ही आमटी थोडी पातळच छान लागते आणि थंड झाल्यावर डाळीमुळे अजूनच घट्ट होते आणि त्याला तरी व्यवस्थित येत नाही। तर आधीच आपण सुरुवातीला थोडीशी पातळ ठेवू। तर मला इथे अजून थोडीशी घट्ट वाटते, यामध्ये मी अजून थोडंसं पाणी घालते। तर इथे पाणी घालताना आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे, म्हणजे आमटीची पण टेस्ट बदलणार नाही। आणि जवळपास यामध्ये मी 2 ग्लास पाणी घालून घेतलं आहे। तर आता आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि याला छान उकळी येईपर्यंत लो फ्लेमवर उकळून घ्यायचं। तर लक्षात ठेवा, आपल्याला लो फ्लेमवरच शेवटी उकळवायची आहे, म्हणजे याला तरी पण छान येईल। तर तुम्ही इथे बघत असाल असं साईडनी कड येईपर्यंत आपल्याला छान उकळून घ्यायची आहे। तर इथे थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आणि आपली ही कटाची आमटी एकदम तयार आहे। तर ही भातासोबत किंवा प्यायला किंवा पुरणपोळीसोबत तर अप्रतिम लागते। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।